श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाओ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. श्रावण सोमवार म्हणजे उद्या श्रावणातील पहिला सोमवार आलेला आहे. तर शिवमूठ कशी व्हावी, कधी व किती वेळा व्हावी, कोणती मूठ कोणत्या सोमवारी शिवमूठ वाहताना आपल्याला हा एक मंत्र जो आहे तर तो म्हणायचा आहे. तर याचबद्दलची आपण माहिती आज जाणून घेणार आहोत. शिवमूठ वाहणे म्हणजे काय, तर श्रावण महिन्याचे प्रत्येक सोमवारी शंकराला एक मूठ धान्य अर्पण करत असतात. प्रत्येक सोमवारी वेगवेगळ्या धान्यांची मूठ आहे तर ती शिवलिंगावरती वाहिली जाते. आपल्या सर्वांना माहितीच आहे की श्रावण महिना हा महादेवाला अत्यंत प्रिय आहे. या महिन्यात घरोघरी भगवान शिवशंकरांची पूजा केली जाते, उपवास केला जातो. महादेवाची पूजा, नामस्मरण आणि उपासना करण्यासाठी श्रावण हा सर्वोत्तम महिना मानला जातो. श्रावणातील प्रत्येक सोमवार शिवाची पूजन करून शिवलिंगावरती शिवमूठ अर्पण केली जाते. श्रावणातील प्रत्येक सोमवारी महादेवावर वाहिल्या जाणाऱ्या शिवाचं महत्त्व म्हणजे देखील अत्यंत वेगळे आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्रावण महिन्यामध्ये दर सोमवारी शिवमूठ कशी अर्पण करावी, कोणती करावी, किती वेळा करावी, शिवाला प्रिय असणारे धान्य कोणते, शिवमूठ अर्पण करताना कोणता मंत्र म्हणावा आणि कोणती शिवमूठ अर्पण केल्याने कोणते फळ मिळते आणि शिवमूठ वाहिलेल्या धान्यानंतर काय करावे, अशी शिवमूठ व्रताबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन देखील प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. दर श्रावणी सोमवारी आपण अगदी मनोभावे महादेवाची पूजा करत असतो, कारण की शिवपूजनासाठी श्रावण हा अत्यंत श्रेष्ठ महिना आहे. या महिन्यामध्ये आपण शिवाची पूजा ही करत असतो. तर कधी या महिन्यामध्ये 5 सोमवार हे श्रावणी येत असतात. श्रावण महिन्यामध्ये अनेक प्रकारचे व्रत वैकल्य केले जातात. त्याचबरोबर मनोभावे शिवशंकरांची महादेवाची पूजा देखील केली जाते आणि या गोष्टी करत असताना शिवमुठी व्रतसुद्धा केलं जातं. श्रावण महिन्यातल्या प्रत्येक सोमवारी शिवलिंगावरती आपल्याला शिवमूठ व्हायची असते. तर जर तुम्हाला शक्य असेल तर श्रावणी सोमवारी शिवपूजन आणि शिवमूठ म्हणजे महादेवाच्या मूर्तीवरती आपण शिवमूठ अर्पण करावी. महादेवाच्या मंदिरामध्ये देखील जाऊन करू शकतो, परंतु काही कारणास्तव तुम्हाला मंदिरामध्ये जाता येत नसेल तर तुम्ही घरच्या शिवलिंगावरती सुद्धा शिवमूठ वाहू शकतात. आणि जर तुमच्या घरामध्ये शिवलिंग नसेल तर तुम्ही मातीपासून किंवा वाळूपासून पार्थिव लिंग तयार करून मग तुम्ही त्यावरती शिवमूठ अर्पण करू शकतात. आता आपण पाहूया की कोणत्या सोमवारी आपल्याला कोणती शिवमूठ अर्पण करायची आहे. तर श्रावणातील पहिल्या सोमवारी आपल्याला तांदळाची शिवमूठ अर्पण करायची आहे. दुसऱ्या सोमवारी तीळ आपल्याला म्हणजे तीळ आहे तर ती शिवमूठ अर्पण करायची आहे. तिसऱ्या सोमवारी मूग आणि चौथ्या सोमवारी जवस शिवमूठ अर्पण करायची आहे. 5वा सोमवार आला तर आपल्याला त्या दिवशी सातू म्हणून शिवमूठ आहे तर ती वाहिली जाते. तर तुम्ही वेगवेगळ्या संकल्प करून शिवमूठ अर्पण करू शकतात. म्हणजे ज्या कुमारिका कन्या आहेत त्या विवाहित संकल्प घेऊन शिवमूठ अर्पण करू शकतात किंवा विवाहित स्त्रियांनी सौभाग्याचा संकल्प घेऊन पण शिवमूठ अर्पण करू शकतात. मला चांगलं सौभाग्य लाभावं, सौभाग्यामध्ये दीर्घ आयुष्य वाढावं यासाठी आपल्याला ही शिवमूठचा संकल्प मनामध्ये धरून आपण शिवपूजन आणि शिवमूठ अर्पण करू शकतो. संततीसाठी आणि तुमची कोणतीही इच्छा असेल ती तर पूर्ण होण्यासाठी किंवा संकल्प मनामध्ये धरून तुम्ही शिवमुठीचा व्रत करू शकतात. मग सुख समृद्धीसाठी, ऐश्वर्याच्या भीतीचा प्राप्तीसाठी सुद्धा तुम्ही शिवमूठ व्रत करू शकता. श्रावणातील प्रत्येक सोमवारी हे शिवमुठीचं व्रत आपण किमान 5 वर्ष तरी आपल्या या व्रताचा आचरण करायचं आहे. तुम्हाला प्रत्येक वर्षी शिवमूठ व्हायची असेल तर प्रत्येक वर्षी तुम्ही शिवमूठ वाहू शकतात, पण ते शिवमुठीचे व्रत करत असताना श्रावणी सोमवारचा उपवास मात्र जरूर करावा. ज्या दिवशी लग्न झालेले मुली किंवा कुमारिका मुली आहेत तर त्यांनी 5 वर्ष हे आहे तर श्रावणातील दर सोमवारी शिवमूठ वाहिली तरी पण चालेल किंवा प्रत्येक वर्षी तुम्ही वाहू शकतात. विवाहित मुलीसुद्धा योग्य वेळी ही शिवमूठ आपल्याला अर्पण केली तर किंवा विवाहित महिला किंवा अविवाहित मुलींनी हा विवाह होण्यासाठी देखील शिवमूठ वाहू शकतात. अशा प्रकारे शिवमुठीचं व्रत कोणी करू शकतं. फक्त ज्या स्त्रिया एखाद्या सोमवारी अडचण आलेली असेल तर त्यांनी सोमवारी मात्र शिवमूठ वाहू नये, उपवास मात्र जरूर करावा. आता आपण पाहूया की शिवमूठ अर्पण कशी करायची. तर सर्वात आधी आपण शिवाची पूजा करून घ्यायची आहे, जल अभिषेक करायचा आहे. या दोन्ही गोष्टी
शिवाला अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे सर्वात आधी आपण शिवलिंगावरती शुद्ध पाण्याचा, पंचामृताचा आणि कच्च्या दुधाचा अभिषेक करायचा आहे. त्यानंतर तुम्ही भगवान महादेवांच्या पिंडीवरती भगवान महादेवांच्या प्रिय असणाऱ्या गोष्टी अर्पण करू शकतात. भस्म, चंदन, पांढरे वस्त्र, पांढरी फुले, बेलपत्र, धोत्र्याचे फूल यापैकी जे काही आपल्याला मिळेल ते तुम्ही अर्पण शिवलिंगावरती करू शकता. साधी षोडोपचार पूजासुद्धा करू शकतात. त्यामध्ये गंध, पुष्प, धूप, दीप, नैवेद्य फक्त या 5 गोष्टींचे पण आपण मनोभावे पूजा करू शकतो आणि या गोष्टींनी सुद्धा आपण पूजा केली तरी चालेल. शिवामूठ अर्पण आपण करत असतो. श्रावण महिन्यामध्ये येणाऱ्या 5 सोमवारी 5 प्रकारचे धान्य भगवान महादेवांना अर्पण केलं जातं. तर तुम्ही प्रत्येक वर्षी श्रावण महिन्यामध्ये श्रावण सोमवारी शिवामूठ अर्पण करू शकतात. कारण श्रावणी सोमवार केलेले पूजन हे अत्यंत फलदायी असतं. पहिल्या सोमवारी शिवामूठ वाहण्यासाठी आपल्याला तांदूळ घ्यायचे आहे. परंतु शिवामूठ वाहण्यासाठी आपण जे कोणतं धान्य घेणार असेल तर ते मात्र स्वच्छ आणि चांगलं असावं. एका वेळी पूर्ण मूठ भरून धान्य घ्यायचं आहे आणि ते घेतल्यानंतर त्यावरती पाणी अर्पण करत धान्य ओलं करून घ्यायचं आहे. एका हातामध्ये मूठ भरून धान्य घ्यायचं आहे आणि दुसऱ्या हाताने पाण्याची धार शिवपिंडीवर सोडायची आहे. ती अशी शिवमूठ आपल्याला शिवलिंगावरती अर्पण करत असताना मुठीवर हळूहळू पाणी सोडायचं आहे आणि शिवाची संपूर्ण पूजा होईपर्यंत आपल्याला ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे. आणि शिवामूठ वाहत असताना एक मंत्र म्हणायचा आहे. तो असा आहे की शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वर देवा. हा मंत्र तुम्हाला प्रत्येक सोमवारी शिवमूठ वाहताना म्हणायचा आहे. अशा पद्धतीने मंत्र म्हणून शिवामूठ अर्पण करायची. अशा पद्धतीने क्रमाने 3 वेळा शिवामूठ अर्पण करायची आहे किंवा एकदा केली तरी पण चालेल. शक्यतो शिवामूठ ही मंदिरामध्ये वाहा, परंतु जाणं शक्य नसेल तर तुम्ही घरी सुद्धा ही वाहू शकतात. शिवामुठीची कथा पण ही आहे तर तुम्ही मंदिरामध्ये बसून वाचू शकतात किंवा श्रावण सोमवारी आपण ही कथा जी आहे तर ती आपण ऐकू देखील शकतो किंवा मूळ मंदिरामध्ये जाऊन आपण ही कथा तिथे बसून वाचले तरी चालेल. शिवामुठीची कथा वाचू शकता. अशा पद्धतीने शिवपूजन आपल्याला करायचं असतं. जे काही शिवांच्या प्रयत्न आपल्याला संकल्प आहे तर तो संकल्प शीघ्रगतीने पूर्ण व्हावे यासाठी आपली श्रद्धा आणि भक्ती शिवावरती अत्यंत दृढ भावनेने ठेवावी. कारण की शिवाचा अर्थच कल्याणकारी असा आहे. हा सर्वांचाच कल्याण करणारा आहे. देव आणि दानच दैवत आहे आणि मानवाला सुद्धा शिवांनी अनेकदा वरदान केलेले आहे. त्यामुळे शिवाला भोलेनाथ देखील म्हटलं जातं. या भोलेनाथांचा असा हा पवित्र सोमवार आणि विशेष करून श्रावण सोमवार आणि या सोमवारी केलेले शिवामुठीचं व्रत हे अत्यंत फलदायी ठरत असतं. तसेच श्रावण महिन्यातील सोमवारी महादेवाची विशेष पूजा आणि व्रत केल्याने महादेव आपल्यावरती लवकर प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतात. आता आपण पाहूया की शिवामूठ वाहिलेली असेल तर वाहिलेल्या धान्याचं काय करायचं. शिवामूठ म्हणून अर्पण केलेले जे धान्य आहे तर त्यामध्ये अजून थोडंसं भर घालून तुम्ही हे गरजूंना दान करू शकतात किंवा दुसऱ्या दिवशी पशुपक्ष्यांना किंवा गाईला खायला घालू शकतात. मंदिरामध्ये गेले असेल तर उत्तम, परंतु काही कारणास्तव जाता आलं नसेल तर घरी केलेली असेल तर अशा पद्धतीने धान्याची जे काही आहे तर ते तुम्ही धान्य मूठभर धान्य जे आहे तर ते असं तुम्ही गाईला किंवा पक्ष्यांना खाऊ घालू शकता. तर अशा पद्धतीने त्या धान्याचे मूठ आपल्याला त्या सोमवारी शिवलिंगावरती अर्पण करायचे आहे. कारण की शिवामूठ वाहण्याचे फायदे हे खूप आहेत. शिवामूठ वाहिल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येते. पती पत्नीमधील संबंध सुधारतात. विवाह इच्छुक व्यक्तींना चांगला जोडीदार मिळतो. आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात. अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही शिवलिंगावरती शिवामूठ वाहू शकतात. तर अशा पद्धतीने तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी संपूर्ण माहिती दिलेली आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.